कालच्या भागामध्ये आपण व्यंजन संधीचे उदाहरण बघितले. व्यंजन संधी आपण शिकलो. व्यंजन संधीमध्ये काल जे नियम आपण बघितले तर त्यापैकी काही नियम आपल्याला राहिलेले आहेत. तचा नियम थोडक्यात आपण पूर्ण करू आणि नवीन विसर्ग संधी पुढे आपण सुरू करणार आहोत. संधीच्या बाबतीत जेव्हा आपण शिकलो स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे तीन प्रकार मी आधी तुम्हाला सांगितलं की तीन प्रकारच्या संधी असतात. आणि स्वर संधीमध्ये सजातीय संधी, विजातीय संधी ह्या आपण शिकलो. व्यंजन संधीच्या बाबतीत पण आपण शिकलो प्रथम व्यंजना संधी, तृतीय व्यंजना संधी. हे उदाहरण आपण का समजून घेतले आणि त्यामधलं उदाहरण आपण काही बघितले होते. उदाहरणांचा जेव्हा आपण सराव करू, उदाहरणांचा सराव केल्यानंतर आपल्याला ते अगदी चांगले लक्षात येतात. आता आपण काही व्यंजन संधीमध्ये काही नियम आहे आपले, थोडक्यात ते पाहून घेऊ. ट चे नियम याला म्हणतात. ट चा नियम. ट च्या नियमामध्ये पहा इथे ट चे हे नियम आहेत सगळे. ट चे ट च्या पुढे च छ ज झ ट ठ पहिले दोन अक्षर हे जर आले तर काय नियम होतात त्याबद्दलचे हे नियम आहे. ट च्या पुढे जर च छ आला तर त्यात त चा काय होतो, च होतो. बघा सच्चरित्र त आहे, च आहे. त च्या पुढे च आला म्हणून त चा काय झाला, च झाला, डबल च दिसतो. सच्चरित्र. उच्छेद त आहे, छ आहे म्हणजे त चा तर च होणारच आहे. मग त्याच्या पुढे च येऊ किंवा छ येऊ. जर छ आला तर त्याला दोन तो मिळतो, च जरी आला तर त्याला दोन मिळतो. मग इथे त च्या पुढे छ आला आहे, त चा काय झाला, च झाला आणि तो छ ला जाऊन मिळाला. त च्या पुढे जर ज झ आला तर त चा काय होतो, त चा ज होतो, त चा ज होतो. बघा उज्ज्वल. त च्या पुढे ज आला आहे, या त चा काय झाला, ज झाला आणि ज ला ज जोडला. उज्ज्वल. सज्जन. बघा तो आणि इथे ज. त आहे, ज आहे, या पुन्हा त चा काय झाला, ज झाला, ज ला ज जोडला. त च्या पुढे ट ठ आला. जर त च्या पुढे जर ट ठ आला तर त बद्दल ट होतो, त बद्दल ट होतो. बघा त आणि ट, इथे त आहे, इथे ट आहे म्हणून काय झालं, इथे ट ला ट जोडला. तट्टिका. त च्या पुढे जर ल आला तर त बद्दल ल होतो. तल्लीन. तो इथे ल आहे, त च्या पुढे ल आला म्हणून ल ला ल इथे जोडला. त च्या बद्दल काय झाला, त चा ल झाला. त च्या पुढे जर श आला तर त बद्दल च आणि श बद्दल छ होतो. बघा सच्छील. त आहे आणि त चा काय झाला, इथे छ झाला आहे आणि श चा छ झालेला आहे, च ला छ जोडला आहे. सच्छील. आता व्यंजन संधीचे हे नियम बघून आपल्याला वाटतील की हे नियम फार कठीण आहेत, याच्यामध्ये पाठ कसे करायचे, लक्षात कसे ठेवायचे. तर सोपी आहे. यामध्ये आपण काय करायचं की यामध्ये आपण जास्त नियमामध्ये न पडता मी आधी तुम्हाला सांगितलं की यामध्ये जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव, उदाहरण जेवढे आपण जास्त सराव करू तर उदाहरणावरून आपल्याला हे नियम सहज लक्षात होऊन जातात. उदाहरणं जेव्हा आपण सोडवतो तेव्हा हे नियम आपल्या सहज लक्षात राहतात. म्हणून उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करणे हे आपल्याला आवश्यक आहे. प्रत्येक भागावर कमीत कमी आपण 100 किमान 100 प्रत्येक भागावर आपल्याला सराव, म्हणजे त्यापेक्षा जास्त पण आपण करायचं आहे. पण 100 प्रश्न किमान मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल की 100 प्रश्न तुम्हाला त्यामधून मिळतील आणि त्या भागावर आपला सराव होईल की जे एमपीएससी मध्ये आणि इतर तत्सम परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहे मराठी व्याकरणावर. अशा प्रकारचे प्रश्न आपण घेऊ आणि त्यामधून या संधीच्या भागाचा आपला सराव जो आहे तो सहज होऊन जाईल. त्यामध्ये काही अडचण येण्याचं काम नाही. म्हणून हे जे त चे नियम आहे हे त चे नियम असे व्यंजन संधीचे आहे. आता पुढील प्रकार आहे आपला विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये पहा, विसर्ग संधीमध्ये जेव्हा पहिली उकार संधी, नावावरून अजिबात घाबरून जायचं नाही. नाव वेगवेगळे आपल्याला दिसतील याच्यामध्ये, नावावरून घाबरून जायचं नाही. विसर्गाच्या मागे जेव्हा अ येतो तेव्हा विसर्गाचा उ होतो. पहिला नियम. विसर्गाच्या मागे अ येतो तेव्हा विसर्गाचा उ होतो. बघा यश अधिक धन. यश इथे काय आहे, अ आहे, अ स्वर आहे, तेव्हा विसर्गाचा काय झाला, उ झाला आणि काय झालं,
यशोधन. इथे विसर्ग आहे, विसर्गाच्या मागे कोणता स्वर आहे? अ आहे. उ झाला विसर्गाचा. अ आणि उ मिळून याचा काय बनतो? ओ बनतो. अ आणि उ मिळून याचा ओ बनतो. इथे अ अधिक उ बरोबर ओ, हा नियम इथे लागतो. विसर्ग उकार संधी ओळखणं फार सोपं आहे, लक्षात घ्या. विसर्ग उकार संधी ओळखण्याचे कोण सांगतो की विसर्ग उकार संधीमध्ये जो दुसरा शब्द असतो याच्यामधला दुसरा शब्द, या दुसऱ्या शब्दाला नेहमी एक काना आणि एक मात्रा असते. तपोवन, यशोधन हे जे शब्द आहे इथे एक काना आणि एक मात्रा त्याला दिसेलच, तेव्हा समजून घ्यायचं की ही विसर्ग उकार संधी आहे. त्या संधीची संधिफोड करताना तिथे विसर्ग त्याच्यामध्ये असेल. ही विसर्ग उकार संधी. विसर्ग उकार संधी ओळखण्याचं हे एक सोपं लक्षण आहे की इथे दुसरं जे अक्षर असतं यामधलं दुसरं जे अक्षर असतं तिथे एक काना आणि एक मात्रा आलेला असतो, कारण अ आणि उ मिळून याचा ओ झालेला असतो. ही असते विसर्ग उकार संधी. ही विसर्ग उकार संधी आहे. आता विसर्गाच्या मागे जर अ सोडून जर दुसरं काही आलं, विसर्गाच्या मागे अ सोडून आ सोडून इतर जेव्हा येतात, अ किंवा आ सोडून इतर स्वर उ असेल, ई असेल, हे जेव्हा येतात तेव्हा विसर्गाचा र होतो. बघा, नि अंतर नि. आता इथे कोणता आला आहे स्वर? ई आला आहे. इथे काय आला आहे? ई आला आहे. ई आला आहे. तर विसर्गाचा काय झाला? या विसर्गाचा र झाला. हा जो विसर्ग होता याचा र झाला. आणि समोरचा जो हे आहे समोरचे अक्षर आहे तो याच्यामध्ये मिसळून जातो संधी होत असताना. बघा काय झालं? निरंतर हा अनुस्वार इथे दिला. दु अधिक जन. इथे कोणता आला? उ आला आहे. उ विसर्गाचा र झाला आणि इथे हा मिसळून गेला दुर्जन. नि उद्योग. नि इथे ई आला, इथे विसर्गाचा र झाला आणि इथे उद्योगामध्ये तो उ हा याच्यामध्ये मिसळून गेला आणि निरुद्योग असं तयार झालं. म्हणजे विसर्ग संधीमध्ये जेव्हा अ येतो, विसर्गाच्या मागे जेव्हा अ येतो तेव्हा विसर्ग उकार संधी असते. विसर्ग उकार संधी तिथे होते. विसर्ग उकार संधी. आणि विसर्गाच्या मागे अ आ सोडून जर दुसरं काही आलं, विसर्गाच्या मागे अ आ सोडून जर दुसरं काही आला तर त्याचा काय होतो? विसर्गाचा र होतो. इथे उकार संधीमध्ये इथे काय होतो? उकार संधीमध्ये अ आणि उ मिळून ओ होतो. तर इथे विसर्गाचा र होतो आणि तो समोरच्या शब्दामध्ये मिसळून जातो आणि संधी होते. बघा, विसर्गाच्या मागे ई किंवा उ जर आला असेल, विसर्गाच्या मागे ई किंवा उ आला असेल आणि त्याच्या पुढे क ख प फ हे कठोर व्यंजन जर आले असतील, इथे सहसा पुढे जे येतात हे मृदू व्यंजन येतात. या दोन्ही याच्यामध्ये लक्षात घ्या. विसर्ग उकार संधीमध्ये आणि ही अ सोडून आलेली संधी र संधीमध्ये इथे मृदू व्यंजन येतात. बघा, पुढे जे येणारे व्यंजन आहे मृदू व्यंजन आहेत. कठोर आणि मृदू व्यंजन आपण जेव्हा शिकलो आहे तर या दोन्ही याच्यामध्ये कोणते येतील? मृदू व्यंजन. इथे विसर्गाच्या मागे ई आणि ओ येतो आणि त्याच्या पुढे क आणि क ख प फ हे कठोर व्यंजन जेव्हा येतात तेव्हा विसर्गाचा श होतो. बघा, निष्कर्ष. नि आहे अधिक काय झाला याचा? विसर्गाचा. इथे काय आहे? ई आहे. इथे विसर्गाचा श झाला आणि पुढे कठोर वर्ण आहे क, म्हणून निष्कर्ष. बघा, इथे दुकाळ. दु उ आहे, विसर्गाचा श झाला आणि इथे कठोर वर्ण आहे क, दुष्काळ. नि इथे पुन्हा कठोर वर्ण प किंवा क ख प फ कठोर वर्ण आहे. ई आहे, ईच्या पुढे विसर्ग आहे आणि इथे फ आला म्हणून काय झालं? बघा, विसर्गाचा काय झाला? श झाला, निष्फळ. तर विसर्ग उकार संधीमध्ये इथे विसर्ग उकार संधी आणि र संधी या दोन विसर्गाच्या संधीमध्ये इथे
समोर येणारे विसर्गाच्या पुढे येणारे जे व्यंजन असतात हे मृदू व्यंजने असतात. लक्षात घ्या, इथे मृदू व्यंजने असतात. म्हणजे क ख ची रांग सोडून तर इथे मृदू व्यंजने येतात आणि इथे जे आहे ई ऊच्या पुढे जर कठोर व्यंजने आले, इथे आणि इथे लक्षात घ्या, इथे अ आणि आ आहे, अ आणि आ सोडून विचारलेला आहे, अ आणि आ सोडून म्हणजे त्यात ई ऊ पण आला, परंतु समोर येणारे व्यंजने कुठले आहेत, इथे मृदू आहेत आणि इथे कोणते आहे, क ख प फ ही कठोर व्यंजने आहेत. हा याच्यामधला फरक आहे. इथे कठोर व्यंजने येतात आणि अशा प्रकारे त्याची संधी होते. तर ही झाली विसर्ग संधीची काही उदाहरणं. विसर्ग संधीची उदाहरणं पुढे अजून पाहू. विसर्गाच्या मागे जर अ आला आणि त्याच्या पुढे क ख प फ जर आला तर विसर्ग कायम राहतो. बघा, विसर्गाच्या पुढे जर क ख प फ आला तर विसर्ग कायम राहतो. पहा, इथे रज कण अ आला आहे, विसर्गाच्या मागे जर अ आला तर इथे विसर्ग कायम ठेवला आहे आणि तशीच संधी केली आहे, विसर्ग कायम ठेवू. ई उ आला क ख प फ पुढे तर श होतो, पण अ जर आला तर इथे विसर्ग कायम राहतो, विसर्ग बदलत नाही. प्रातः काल, बघा, प्रातः काल, अध पतन, अध पतन. विसर्ग इथे बदलवला जात नाही, विसर्ग जसाच्या तसा इथे कायम ठेवला जातो. जेव्हा विसर्गाच्या मागे काय येतो, अ येतो. पहिल्या पदाच्या शेवटी र व पुढे कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो. आता इथे मूळ संधीमध्ये विसर्ग नसतो, जेव्हा संधी फोड केलेली असते विसर्ग नसतो, पण संधी करत असताना त्याचा विसर्ग होतो. जेव्हा पहिल्या शब्दामध्ये काय असतो, शेवटी र असतो, पहिल्या शब्दाच्या शेवटी काय तो र असतो. अंतर अधिक कर्ण, र चा काय झाला, विसर्ग झाला, अंतःकरण. चतुर, र अधिक उ, इथे बघा, इथे संधी करत असताना इथे जेव्हा शेवट पहिल्या पदाच्या शेवटी जेव्हा र आला तर तेव्हा काय होतो, त्याचा विसर्ग होतो, चतुसूत्री. लक्षात आलं. आता पूर्वरूप संधी पहा, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. जेव्हा अशा प्रकारच्या संधी होते, बघा, नाही अधिक असा, अशी संधी होत असताना इथे शेवटी ई आहे आणि इथे अ आहे. जेव्हा दुसऱ्याचा लोप पावतो, म्हणजे दुसऱ्या याच्यामधला जो स्वर आहे हा लोप पावतो आणि पहिल्या स्वरासोबत संधी होते, तेव्हा ही पूर्वरूप संधी असते. बघा, ई कायम राहिला आणि अ लोप पावला, नाहीसा. बरोबर. नदीत, नदी अधिक आत, इथे ई आणि आ होता, ई कायम राहिला, आ लोप पावला, नदीत झालं. बरोबर. म्हणजे जेव्हा पहिला कायम राहतो, दुसरा लोप पावतो, तेव्हा पूर्वरूप संधी. आणि पररूप संधी, पररूप संधीमध्ये पहिला लोप पावतो, दुसरा कायम राहतो. हातून, हात अधिक ऊन, अ अधिक उ आहे, तर बघा इथे अ लोप पावला आणि उ कायम आहे, हातून. लक्षात. घरी ई आणि अ ची संधी होते, ई आणि अ आणि ई ची संधी जेव्हा होते, तर अशा वेळी काय कायम राहिला आहे, ई कायम राहतो आणि संधी होते, अ लोप पावतो. लक्षात आलं. तर ही पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. विसर्ग संधीमध्ये पहा, आपण काय काय समजून घेतलं. उकार संधी, उकार संधी ओळखत असताना अगदी सोपं आहे. उकार संधीमध्ये दुसरा जो शब्द असेल त्याला एक काना आणि एक मात्रा दिसेल, म्हणजे ओ, ओ च चिन्ह, एक काना आणि एक मात्रा असेल, ती विसर्ग उकार संधी आहे असं ओळखून घ्यायचं. विसर्ग उकार संधी. विसर्गाच्या मागे अ सोडून जर आला तर विसर्गाचा काय होईल, र होईल. बघा, विसर्गाचा काय होईल, उकार संधीमध्ये इथे उ होतो आणि इथे काय होतो, र होतो. विसर्गाचा उ झाल्यानंतर इथे काय झाला, अ आणि उ मिळून ओ. विसर्गाच्या मागे अ सोडून इतर जर विसर्ग आले आणि त्याच्या पुढे जर मृदू व्यंजन असतील तर तेव्हा काय होतो, र होतो. विसर्गाच्या मागे जर ई उ आला आणि क ख प फ हे कठोर व्यंजन जर आली तेव्हा विसर्गाचा श होतो, विसर्गाचा श होतो. विसर्गाच्या मागे जर
अ असेल आणि क ख प फ हे कठोर व्यंजन जर असतील तेव्हा विसर्ग कायम राहतो. ही उदाहरण आपण बघितली. पहिल्या पदा शेवटी जर र आला असेल तेव्हा र चा विसर्ग होतो आणि पूर्वरूप संधी आणि पररूप संधी पूर्वरूप मध्ये काय होतं, पहिलं कायम राहतं, दुसरं नाहीचं होतं आणि पररूप संधीमध्ये पहिला नाहीचा होतं आणि दुसरा स्वर कायम राहतो आणि संधी होते. तर हे काही विसर्ग संधीचे आपण उदाहरणं बघितले, हे नियम आहेत. आता या नियमाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हे नियम थोडक्यात पहिल्यांदा कठीण वाटतील. पहिल्यांदा जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा कुठली गोष्ट कठीण वाटते, परंतु तितकंच हे कठीण नाही. याचा सराव जर आपण केला, नियम समोर ठेवायचे आणि सराव करायचा. मी जो वर्णमाला जी काढून दिली आहे क ख ग घ, ही जी वर्णमाला आपण लिहून दिली, जो बॉक्स आपण मागच्या लेक्चर मध्ये तयार केला होता, तो बॉक्स कायम समोर ठेवायचा. कठोर व्यंजन कुठली, मृदू व्यंजन कुठली, हळूहळू जेव्हा आपण हा सराव करतो तर हळूहळू आपल्याला ते सहज पाठवून जातात. म्हणजे त्यामध्ये आपल्याला फार हे नियम जे आहे नियमाचा बागुलबुवा करण्याचं काम नसतं की नियम फार कठीण आहे आणि इतके नियम लक्षात ठेवायचे. तर उदाहरणं जसे जसे तुमच्या लक्षात राहतात, उदाहरणं जसे सोडवतो तर त्यामधून काही उदाहरणं आपल्याला नेहमी क्लिक होतात आणि ते नियम आपल्याला सहज आठवतात. म्हणजे नियम वेगळे आपण पाठ करत नाही. म्हणून वारंवार माझं एकच सांगणं असते की त्यामध्ये तुम्ही उदाहरणांचा जेव्हा सराव करता, उदाहरणांचा सराव केल्यानंतर आपल्याला ते सहज जमून जातं. आता आपण स्वरसंधी शिकलो, व्यंजन संधी शिकलो, विसर्ग संधी शिकलो. संधीचे सर्व प्रकार आपण आज बघितले आहेत. संधीच्या या सर्व प्रकारामध्ये आपल्याला काही जर अडचणी असतील तर आपण त्याचा खुलासा करू, त्या आपण समजून घेऊ. परंतु आता आपण काय करू की काही उदाहरणांचा आपल्याला सराव करायचा आहे. उदाहरणांचा अशा प्रकारचे काही उदाहरणं घेऊ, उदाहरणांचा सराव करू. उदाहरणांचा सराव केल्यामुळे यामध्ये काही कन्सेप्ट आपले क्लिअर होतील आणि प्रश्न नेमके कसे सोडवायचे, परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत तेव्हा नेमकं कसं लॉजिक लावायचं, संधीचे प्रश्न कसे सोडवायचे आणि कशा प्रकारचे प्रश्न संधीवर विचारले जातात, यावर आपला फोकस असणार आहे. आणि ते आपण प्रश्न आता काही वेळात घेऊ. आता आधी पहिले तुम्ही हे जे नियम आहे हे सर्व नियम तुम्ही नोट डाऊन करा, हे सर्व नियम लिहून घ्या आणि या नियमाच्या आधारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर आधी पहिल्यांदा हे नियम लिहून घ्या. मागचा भाग आपण लिहून घेतला असेल. विसर्ग संधी आपण शिकलो. विसर्ग संधी नंतर आता आपल्याला संधीचे सर्व प्रकार आपण बघितले आहेत. स्वर संधी झाली, व्यंजन संधी झाली, विसर्ग संधी झाली. आता आपल्याला काही उदाहरणांचा सराव करायचा आहे. परीक्षेमध्ये कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात आणि त्या उदाहरणांचा सराव आपण जर केला तर आपल्याला ते सहज सोडवणं सोपे जाते. त्या दृष्टीने आपण सराव करू. बघा आता पहिला प्रश्न बघा इथे, मनोरथ. मनोरथ या शब्दाची संधी फोड शोधा, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. संधी फोड. आता आताच आपण जे शिकलो काही वेळापूर्वी विसर्ग संधी, विसर्ग संधी मधली पहिली संधी विसर्ग संधी मधली कुठली, विसर्ग उकार संधी. विसर्ग उकार संधीमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला एक ओळखण्याची गुण. विसर्ग उकार संधी कशी ओळखायची, तर त्या कुठल्याही शब्दामध्ये दुसरं अक्षर काय असेल, एक काना आणि एक मात्रा असलेलं असेल. बघा एक काना आणि एक मात्रा आहे इथे दिसतंय. म्हणजे यावरून एक स्पष्ट झालं पहिल्यांदा की ही विसर्ग उकार संधी आहे. ही विसर्ग उकार संधी आहे म्हणजे याचा जो कुठला पर्याय असेल, म्हणजे जो कुठला पर्याय असेल त्यामध्ये काय आला पाहिजे, विसर्ग आला पाहिजे. मग आता बघा आपल्याला उत्तर जरी माहित नाही तरी इथे विसर्ग संधी आहे, इथे विसर्ग नाही, इथे विसर्ग नाही, इथे विसर्ग नाही. मग बघा इथे विसर्ग आहे. विसर्गाच्या आधी काय येतो, अ आला आहे. विसर्गाच्या आधी अ येतो, तर विसर्गाच्या पुढे जेव्हा समोरच्या ज्यातलं मृदू व्यंजन येतो तर इथे काय होतो, ओ होतो. ओ झाला आणि काय आलं, मनोरथ. विसर्ग उकार संधी. इथे विसर्ग संधी जरी आपण ओळखली ही की विसर्ग उकार संधी आहे, तर या पर्यायावरून आपण कट केलं. म्हणजे जरी आपल्याला नियम जरी पाठ नसला तरी ही विसर्ग उकार संधी आहे. म्हणजे संधी फोड जेव्हा होईल तेव्हा काय येईल, त्यामध्ये विसर्ग दिसायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे याचं उत्तर आपण शोधलं. चल दुसरं बघा, जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल. 4 पर्याय आहेत. बघा जगत अधिक नाथ, जग अधिक नाथ, जगन अधिक नाथ, जग अधिक नाथ. आता
इथे समजून घ्या, जी संधी झाली आहे प्रत्येकाचा आपण समजून घेऊ. इथे जर आपण पहिलं हे जर पाहिलं तर इथे काय आहे, त आला आहे आणि इथे काय आला आहे, न आला आहे. आता इथे त आहे आणि इथे न आहे. न म्हणजे हा काय आहे, कोणत्या गटातला आहे, अनुनासिक गटातला. हा आहे अनुनासिक. मग अनुनासिक जेव्हा येतो तेव्हा त्याच गटामधला अनुनासिक येऊन काय होतो, त्या अनुनासिकावर संधी करते. मग तचा अनुनासिक कोणता आहे, त थ द ध न. मग न सोबत संधी घेऊन काय होईल, न ला न लागेल. म्हणून याची संधी कोणती होईल, याचं उत्तर असेल जगत अधिक नाथ. याची संधी फोड होईल. बघा, गायन या शब्दाचा संधी विग्रह ओळखा. आता ए ऐ ओ औ च्या बाबतीत काही नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत. इथे काय आहे, इथे जर पाहिलं तर ऐ अधिक अ जर असेल तर आय होतो त्याचा, आय. तर याची संधी फोड कशी होईल, तर गै अधिक अण बरोबर गायन. नियम पहा, आपले स्वरसंधीमधले जे नियम आहे त्या नियमांमध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडेल. आपण जेव्हा नियम शिकलो तर त्या नियमामध्ये त्याचं उत्तर आहे. आपण त्या नियमावर आधारित उत्तर याचं शोधतो. बघा, सत अधिक मान योग्य संधी शोधा. या शब्दाची योग्य संधी शोधायची आहे. पुन्हा अनुनासिक संधी सारखं उदाहरण आहे. अनुनासिक संधीचं उदाहरण आहे, त आहे, म आहे, म अनुनासिक आहे, त आला आहे अधिक इथे म आला आहे. जेव्हा इथे अनुनासिक येतं, दुसऱ्या शब्दामध्ये अनुनासिक येतं आणि इथे ज्या वर्गामध्ये ज्या वर्गाचा पहिला वर्ण येतो त्याचा अनुनासिक शोधायचं. तचा अनुनासिक कोणता आहे, न. म ला लागून जाईल. काय झालं, सन्मान. कुठे आहे उत्तर, बघा, हे त्याचं उत्तर असेल. बरोबर. तर असे हे प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्न सोडवताना हे नियम हळूहळू पाठ होतील. नियम जे असतात जेव्हा आपण सराव करतो तर हळूहळू हे नियम पाठ होत जातात आणि सराव करतानाच इतके शब्दांचा आपला सराव होऊन जातो की तेच शब्द जे असतात, तेच जे प्रश्न असतात तेच परीक्षेमध्ये आपल्याला दिसतात, तेच परीक्षेमध्ये येतात. त्यामुळे ते आपण सहज सोडू शकतो. म्हणून नियम पाठ करत बसू नका अजिबात. वारंवार तुम्हाला एकच सांगतो की नियम जास्तीत जास्त समोर ठेवा. जेव्हा तुम्ही सराव कराल, जेव्हा प्रश्नांचा सराव कराल तेव्हा नियम समोर ठेवा. ही संधी नेमकी कशी झाली ती समजून घ्या. जसे ह्या प्रश्न सोडवले तर हे प्रश्न असे सोडवत असताना इथे संधी कशी झाली, आपण नियम काढायचा. जो मी नियम समजावून सांगितला आहे, इथे जो नियम लागला तो नियम काढा आणि त्याची संधी शोधा की नेमकी संधी कशी झाली आहे, संधी फोड कशी झालेली आहे किंवा संधी कशी झालेली आहे हे त्यामधून शोधून काढायचं. हळूहळू नियम हे आपोआप तुमच्या लक्षात राहत जातील. पुढे बघा, तन्मय ही संधी सोडवा. आता इथे पुन्हा तसंच आहे. जेव्हा अनुनासिक दिसलं म्हणजे ती अनुनासिक संधी आहे हे समजून घ्यायचं. लक्षात आलं. कुठलाही जर अनुनासिक जर दिसलं, ओळखायची खूण कशी आहे की ओळखायची खूण अनुनासिक संधी. अनुनासिक इथे दिसलं की अनुनासिक संधी आहे समजून घ्यायचं. म अनुनासिक आहे आणि न त्याला जोडलेला आहे. न जर जोडलेला आहे तर कधी अशी संधी होते, अनुनासिक कधी मिळतो, इथे आपण बघितलं. अनुनासिक कधी मिळतो, इथे बघितलं. जेव्हा त्याच वर्गाचा मधला अनुनासिक म्हणजे इथे काय असायला पाहिजे, पहिल्या शब्दामध्ये काय असायला पाहिजे, तो असायला पाहिजे. तेव्हा तिथे न आला असेल. बरोबर. मग आता तो कुठे आहे शोधायचा. शेवटी जिथे तो असेल ते आपलं उत्तर असेल. हा इथे त आहे, तत् अधिक मय. बरोबर. तो तचा काय झाला, इथे न होईल आणि मला मिळेल तन्मय. ही अनुनासिक संधी आहे. कशाला बघा, कित्येक संधीचा योग्य पर्याय निवडा. कित्येक हा जो शब्द आहे या शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आपल्याला ह्या संधीचा. संधी फोड. आता इथे बघा, किती अधिक एक, किती अधिक एक, किती अधिक एक आणि किती अधिक य. आता इथे या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक याच्यामध्ये इथे ई आहे आणि ई आहे, इथे ई आहे आणि ए आहे, इथे
अ आहे आणि ए आहे आणि ई आहे आणि य आहे. ई आणि ए चा नियम आपला स्वरसंधी मधला काय सांगतो? ई आणि ए जिथे येतो तिथे काय होतो? य होतो आणि पुढील स्वर त्याच्यामध्ये य ए जो आहे हा मिसळून जातो. मग य चा काय होईल? इथे ये, ई अधिक ए बरोबर य, य त्याचा बनतो आणि त्याचा पुढचा स्वर त्यामध्ये मिसळून जातो. म्हणजे ए जो स्वर आहे तो त्यामध्ये मिसळून जाईल. एक मात्र त्याच्यावर कित्येक, कित्येक याची संधी विग्रह कसा होईल? किती अधिक एक बरोबर कित्येक. लक्षात आलं? निरंतर बघा पुन्हा एक विसर्ग संधीचं उदाहरण आहे. निरंतर. आता जेव्हा विसर्गाच्या आधी जेव्हा अ सोडून इतर स्वर असतात, अ सोडून इतर स्वर, इथे काय आहे? ई आहे, विसर्गाचा काय झाला? र झाला आणि पुढील जो स्वर असेल त्याच्यामध्ये मिसळून गेला. बघा विसर्गाचा काय झाला? र झाला. निरंतर. म्हणून याचं उत्तर काय असेल? हे असेल उत्तर. तर अशा काही उदाहरणांचा सराव आपल्याला करायचा आहे. उदाहरणांचा सराव केल्यानंतर आपल्याला संधीचे प्रश्न जमायला लागतील. वेगवेगळे नियम आहेत. स्वरसंधीचे आहे, व्यंजन संधीचे आहे, विसर्ग संधीचे आहे. या सगळ्या नियमांमध्ये काही ठराविक उदाहरणं अशी असतात की ते आपल्याला नियम सुद्धा सांगून जातात आणि सहज लक्षात राहणारे उदाहरणं हे असतात. असे उदाहरणं आपल्याला जेव्हा पाठ होतात, असे उदाहरणं जेव्हा आपल्या लक्षात राहतात तर आपण संधिफोड त्याची करू शकतो. जसे अनुनासिक संधीची आपण इथे उदाहरणं पाहिली की सहज आपल्याला अनुनासिक संधी ओळखता आली. अशी संधी ओळखता आपल्याला आली पाहिजे आणि त्यामधील नियम हे आपोआप आपल्याला नंतर समजायला लागतात. आता तुम्ही जेव्हा सराव कराल, जेव्हा सराव करत असताना आधी आपण जे नियम शिकलो, संधीचे जेवढे काही नियम आपण शिकलेलो आहे, या सगळ्या नियमांना आधी समोर ठेवायचा आणि मग सराव करायचा. प्रश्नांचा सराव करत असताना पहिली पद्धत ही आहे की नियम समोर ठेवायचा आणि नंतर सराव करायचा. त्यानंतर पुन्हा दुसरा सराव असा करायचा की नियम आपल्या बाजूला ठेवायचे आणि नियमाचं पुस्तक बाजूला ठेवून फक्त प्रश्न घ्यायचे, डायरेक्टली प्रश्न सोडून पाहिजे आणि तिथे नियमांचा जिथे अडलं तेव्हा नियम बघायचे. असा सराव करायचा आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला असं होईल की नियमांचं तिथे काम पडणार नाही. डायरेक्टली आपण जेव्हा सराव करू तर लॉजिक लावण्याची क्षमता जी आहे आपली विकसित होईल. प्रश्न सोडवत असताना मराठीच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं की संधीचे प्रश्न असो की इतरही प्रश्न, पहिल्यांदा काय करायचं? चुकीचं शोधायचं. जसं पहिला जो प्रश्न इथे बघितला, मनोरथ ही जी संधी आहे, आपल्याला माहिती आहे की विसर्ग संधी आहे, मग ज्यामध्ये विसर्ग नाही ते खोडून टाकायचे. चुकीचे पहिल्यांदा शोधायचे, बरोबरच्या मागे लागण्यापेक्षा पहिल्यांदा चुकीचं शोधायचं. चुकीचं शोधलं की बरोबर आपल्याला सापडतं. तर अशा प्रकारे उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात. उदाहरणं सोडवत असताना नियमांचा आधार घेऊन अशा प्रकारे उदाहरणं जर आपण सोडवले तर संधी हा भाग आपल्याला सहज जमून जातो. हळूहळू याचा सराव करा. प्रश्नांचा जर सराव केला तर सहज ते जमतील. आणखी काही प्रश्न मी संधीवरचे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात प्रोव्हाइड करणार आहे. आपल्याला प्रश्न येतील. प्रश्न जवळपास 100-150 प्रश्न आपण त्यावर प्रॅक्टिस करायची, त्यावर सराव घ्यायचा आणि हळूहळू हा भाग आपला पक्का होत जाईल आणि यामध्ये प्रश्न आपण सोडवू शकू. तर आजच्या भागामध्ये आपण संधी हा जो आहे, संधी हा पार्ट पूर्ण केलेला आहे. संधीवरचे सगळे संधीचे तिन्ही प्रकार, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी हे तिन्ही प्रकार बघितले. त्यानंतर त्यावरील काही उदाहरणं सुद्धा बघितले, नियम बघितले, बरोबर. उदाहरणं कसे सोडवायचे याची सुद्धा आपण काही प्रॅक्टिस केली. आता मी काही तुम्हाला उदाहरणं देणार आहोत. ती उदाहरणं तुम्ही सोडवायची, पण नियम सुरुवातीला बाजूला समोर ठेवायचे आणि नंतर त्याची उत्तरं शोधायची की ही संधी नेमकी कशी झाली हे शोधायचं. यानंतर आपल्याला पुढील पार्ट सुरू करायचा आहे. संधी संपला आहे. शब्दविचारामध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन पार्ट आपण सुरू करणार आहोत. तर आज आपण इथे थांबू. काही प्रश्न लिहून घ्या.